कोकणामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आंब्याचा मोहर गळून जाण्याची भीती सतावतीये। अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावण्याची भीती आता व्यक्त होताना दिसते। अवकाळी पावसामुळे कोकणामध्ये आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान होऊ शकतं। एकीकडे आंबा हळूहळू बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली होती। काहीशा पेट्या नवी मुंबईच्या या मार्केटमध्ये दाखल होत होत्या, मात्र आंबाला या सगळ्याचा मोठा फटका बसताना दिसणार आहे आणि आंबा महाग होण्याची आणि आंबा उशिराने बाजारामध्ये येण्याची सुद्धा चिन्ह आहेत। याविषयी बोलूयात। विकास गावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, काय अधिकची माहिती आहे? किती मोठा फटका बसू शकतो आंबा उत्पादकांना? यामिनी जर बघितलं तर काल रात्रीपासून संपूर्ण कोकणात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि जो सर्वाधिक पाऊस झालाय तो ज्या ठिकाणी हापूस आंब्याचं पीक येतं त्या देवगडमध्ये झालंय। त्यामुळे जर बघितलं तर हापूस आंब्याला यावर्षी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। कारण आता जर बघितलं तर काही भागांमध्ये मोहर आलेला होता, तर काही आंब्याची बागा आहेत त्यांना आता आंबे लागायला सुरुवात झालेली होती। ज्या ठिकाणी मोहर येतोय तो मोहर आता गळून जाऊ शकतो, तर आंबा ज्या ठिकाणी तयार होतोय त्या आंब्यावर मोठे डाग पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात येईल अशा पद्धतीची अपेक्षा असताना हा मोठा धक्का आहे। एकूणच जर बघितलं तर काल 10 वाजता रात्री सुरू झालेला पाऊस आताही अनेक भागात सुरू आहे, अनेक भागात रिपरिप सुरू आहे। तर वातावरण सुद्धा ढगाळ आहे। हे ढगाळ वातावरण सुद्धा हापूस आंबा असतं त्यावर किंवा काजू बागा असतात त्यांना धोकादायक आहे। आणि एकूणच जर बघितलं तर यावर्षी यामिनी हापूस आंब्याला किंवा काजू बागाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी राजा आज चिंतेत असल्याचं दिसतं एकूणच कोकणात। अगदी धन्यवाद विकास या सगळ्या माहिती।